गुड मॉर्निंग, नमस्कार. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज दिवसाची छान अशी सुरुवात लवकर झालेली आहे, कारण आज होळी आहे. तर होळी स्पेशल ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर सकाळची सुरुवात साफसफाईपासूनच केलेली होती, कारण पौर्णिमाही होते. तर तुळशी वृंदावन धुवून घेतलेलं होतं, कारण रोडच्या साईडला असल्यामुळे भरपूर अशी धुळी यावरती बसलेली असते. 2 ते 3 दिवसातून त्याला अशा प्रकारे स्वच्छ केलं म्हणजे खूप क्लीन असं दिसून जातं. व दगडाचं असल्यामुळे तर धुल्यानंतरने खूप छान असं त्याचं कलरही उठून दिसतो, दिसायलाही खूप भारी असं दिसतं. तर आता धूळ तर भरपूर अशी येते, तर त्यासाठीच स्वच्छ करून घेते. तर आज आपला हा होळी स्पेशल ब्लॉग आहे. तुम्हाला जर माझे असेच नवनवीन ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच पहा. त्यानंतर सर्व फरशीही पुसून घेतलेली होती, कारण ही बाळे झोपलेली होते. तर म्हणलं पटपट फरशी पुसून घ्यावं. ती जागी झाल्या अजिबात काहीच काम करून देत नाहीत, त्यांच्याच मागे पळावं लागतं. तर मी सर्व आतीलही फरशी पुसून घेतली व गॅलरीतही फरशी आहे तर तीही स्वच्छ अशी पुसून घेतलेली होती. पुसतच होते तोपर्यंत उठून बसलेले होते, तर मी तेच पाहण्यासाठी गेली होते. सर्व आवरल्यानंतर ती उठलेच होते, तर त्यांच्यासाठी माकाना व आमच्यासाठी चहा बनवलेला होता. ओ नो, खाली नका सांडू. ही दुपारची झोपलीच होती, तर म्हणलं चला आपलं स्वयंपाकाला लागलेलं बरं, नाही तर मग काय संध्याकाळी जेवण मिळायचंच नाही टायमिंगला. म्हणून मी दुपारची सुरुवात केली होती. थोडीफार तयारी करून म्हणलं आधीच ठेवावे, म्हणजे ऐन टायमिंगला पोळ्याही करता येतात. तर बडीशेप राहिली होती कुटायची, तर तेवढी कुटून घेतली. वेलची पावडर तर मी आधीच बनवलेली होती, त्यामुळे अशी कामे केली म्हणजे पटपट असं स्वयंपाक उरकला जातो. तर इथे मी पुरण परतत होते, तर पुरण परतताना अशा प्रकारे थोडंसं स्मॅश केलं म्हणजे पटपट असं आपलं पुरणही आपल्याला बारीक करता येतं. ही ट्रिक नक्की वापरून का. त्यानंतर गुळवणी ही बनवून घेतलेलं होतं व संध्याकाळी इव्हिनिंगच्या टायमिंगला मी इथे पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या. पण आधीचा बाकीचं आधीच मी करून घेतलेलं होतं, म्हणजे ही उठले म्हणजे काळजीच नाही. तर पोळ्या करतच होते, तर अशा प्रकारे सारखं येऊन असं उद्योग चालूच असतात. पडतून ह्या जोड तू जोड भैया. आज पौर्णिमा होते, तर भीमसेनी कापूर, लवंग व वेलची जाळणार होते. तर इकडच्या रूम मध्ये चल. त्यांचा आता इव्हिनिंगचं रुटीनच झालेलं आहे. एका हातात घंटी घ्यायची, एक हातात गाडी, आणि चालूच आपलं सर्वीकडे वाजवत दिवाबत्ती करत यायचं माझ्याबरोबर. त्यानंतर आल्यानंतर ही देवाऱ्यामध्ये कशा प्रकारे पाया पडत आहे. त्यानंतर आमचं सर्वांचं आवरून मग आम्ही खाली होळीसाठी निघालेलो होतो. नैवेद्य, धूप, पिवळी मोहरी बाळांची दृष्ट काढण्यासाठी घेतलेली होती. तर होळीला नैवेद्य दाखवून पाणीचा एक वेढा मारून छानपैकी अशी होळी साजरी केलेली होती. यांनीही खूप एन्जॉय केलं. त्यानंतर देवळात गेलो होतो, तर यांचा अट्टास होता. एकत्रच तिघांनाही घंटी वाजवायची होती, पण त्यांचं ते काही शक्य झालं नाही. भैया तर काही खाण्यात दंग होता हे कळलंच नाही. चला तर मग भेटूया छान अशा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.